आहे हे अवतारामध्ये त्यांनी केलं. जो त्यांचा 5वा अवतार आहे, या अवतारामध्ये त्यांनी सिद्धांताचे जे स्वामी आहेत म्हणजेच कपिल भगवंत, या कपिल भगवंताचा असणारा त्यांचा 5व्या नंबरचा अवतार आहे. यामध्ये त्यांनी सांख्यशास्त्राचा असणारा आसुरी नामक ब्राह्मणाला असणारा उपदेश केला. 6व्या नंबरचा जो त्यांचा अवतार आहे ते म्हणजे अत्री आणि अनुसूया यांच्या ज्या पोटी त्यांनी अवतार घेतला, तो अवतार म्हणजे दत्तात्रेय भगवंताचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि मग ज्यावेळेस दत्तात्रेय भगवंताचा त्यांनी अवतार घेतला आणि या अवतारामध्ये त्यांनी अलक आणि प्रल्हाद यांना असणारा ब्राह्मणाचा असणारा उपदेश केला. जो असणारा प्रल्हाद आहे त्यांनी असणारा रात्रन दिवस भगवान देवाचं असणारं नामस्मरण केलं आणि या प्रल्हादाला असणारे त्यांनी उपदेश केला. त्यांचा जो असणारा 7वा जो जन्म आहे तो आकुती नामक असणारा जो ब्राह्मण आहे त्याच्या घरी असणार यज्ञ रूपाने असणारा जन्म घेतला. यज्ञ असणारं त्यांचं नाव होतं आणि यज्ञ रूपाने असणारे त्यांनी जन्म घेतल्याच्या नंतर यामदेवांच्या सह स्वयंभू आणि म्हणून मन्वंतरांचं असणारं त्यांनी संरक्षण केलं. जो त्यांचा 8वा असणारा जो जन्म आहे तो नाभी राजाच्या पत्नी म्हणजे मेरुदेवीच्या असणाऱ्या पोटी त्यांनी जन्म घेतला. तो म्हणजे ऋषभदेवाचा असणारा त्यांचा जन्म होता. जो 9व्या क्रमांकाचा असणारा त्यांचा जन्म आहे तो पृथ्वीराजाचा आहे. त्यांनी पृथ्वीतून औषधी असणाऱ्या उत्पत्ती केल्या आणि हा असणारा जो त्यांचा जन्म आहे तो म्हणजे पृथ्वीराजाचा, तो सगळ्यात असणारा कल्याणकारी ठरला. कारण की भरपूर असणारे रोग, भरपूर असणारे उपचार या औषधामधून त्यांचे झाले. जो 10व्या क्रमांकाचा असणारा जो अवतार आहे तो असणारा ज्यावेळेस संपूर्ण असणारं त्रिलोक्य ज्यावेळेस समुद्रामध्ये असणारं बुडणार होतं आणि त्यावेळेस त्यांनी मत्स्य रूपाने असणारा अवतार घेतला आणि मत्स्य रूपाने अवतार घेतल्याच्या नंतर पृथ्वीरूपी नौकेमध्ये बसून त्यांनी असणारं पृथ्वीचं असणारं संरक्षण केलं. आणि 11व्या नंबरचा जो त्यांचा अवतार आहे तो असणारा कासव रूपामध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कथा ही ऐकली असेल, देव आणि दैत्य ज्यावेळेस असणारं मंथन करत होते आणि मंथन केल्याच्या नंतर त्या मंथनामधून जे अमृत असणारे त्यांना भेटलं आणि दैत्यामध्ये आणि देवतामध्ये भांडणं होत होते की हे अमृत असणारं आम्हाला पाहिजे. आणि त्यावेळेस असणारं त्यांनी अवतार घेतला कासवाचा आणि कासवाचा अवतार घेतल्याच्या नंतर त्यांनी पर्वताला असणारा आधार दिला आणि ते असणारं मंथन थांबवलं. आणि त्यामधून असणारे मोठमोठे असणारे साप निघत असायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या वस्तू बाहेर पडायच्या, म्हणून त्यांनी असणारे कासवाचा अवतार घेतला आणि पर्वताला असणारे मंदाचल जो पर्वत आहे त्या पर्वताला आधार दिला आणि ते मंथन त्या ठिकाणी थांबवलं. जो 12व्या नंबरचा जो अवतार आहे तो धन्वंतरी रूपात मध्ये त्यांनी घेतला. 13व्या जो नंबरचा अवतार आहे
तोच अवतार आहे जो मंथन करत असताना अमृत बाहेर निघालं मंथन केल्याच्या नंतर, आणि अमृत बाहेर निघाल्याच्या नंतर राक्षसांना मोहित करून ते असणारे जे अमृत आहे तो देवतांना दिलं, आणि म्हणून आजपर्यंत असणारे जे देवता मंडळी आहेत ते अमर आहेत, ते कधीच मरण पावत नाहीत. त्यांचा जो अवतार आहे तो मोहिनीचा अवतार आहे, आणि हा मोहिनीचा अवतार धारण करून त्यांनी संपूर्ण असणाऱ्या राक्षसावरती मोहिनी टाकली, आणि मोहिनी टाकून हे जे अमृत आहे अमृताचा कलश घेऊन ते ज्यावेळेस देवतांकडे गेले आणि त्यांना असणारा जो प्रसाद आहे जो अमृत आहे तो प्रत्येक जणाला वाटून दिले आणि ते अमर झाले. जो असणारा 4थ्या नंबरचा अवतार आहे तो म्हणजे नृसिंह रूपामध्ये त्यांनी अवतार घेतला. जो दैत्य राजा आहे हिरण्यकशिपू, हा जो हिरण्यकशिपू आहे त्याचे पाप वाढल्यामुळे त्यांनी असणारा ही अवतार घेतला, आणि जसं कृष्ण भगवान की जय, महामुनि शुकाचार्य महाराज की जय, जय जय श्री राधे श्याम. आणि ज्यावेळेस भगवंतांनी असणाऱ्या नृसिंह भगवंताचा अवतार घेतला आणि या रूपामध्ये त्यांनी हिरण्यकशिपूचा असणारा वध केला, तो कसा, त्याला असणारं असं वरदान होतं की त्याचा असणारा वध सकाळीही झाला नाही पाहिजे आणि रात्रीही झाला नाही पाहिजे, शस्त्रानेही झाला नाही पाहिजे, अस्त्रानेही झाला नाही पाहिजे. म्हणून भगवंतांनी, आपण म्हणतो ना की दिवा लावायची वेळ झालेली आहे, म्हणजे रात्रीही नाही आणि दिवसही नाही, एकदम मध्यकाळी असणारा त्याचा वध केला. आणि शस्त्रानेही वध केला नाही, अस्त्रानेही वध केला नाही. जे आपले नख आहेत त्या नखाने असणारी त्याची छाती फाडली. एखादा असणारा चटई विणणारा असेल, आपण पाहिला असेल, जसं ती गवताची काडी अल्लादपणे असणारं फाडतो आणि त्याची असणारी चटई तयार करतो, तसं भगवंतांनी त्याची जी असणारी छाती आहे ती अल्लादपणे असणारी चिरली आणि दोन्ही हातांनी असणारी त्याची छाती फाडल्याच्या नंतर नखांनी आतमध्ये पाहत होते की अजून एक प्रल्हाद नावाचा जो भक्त आहे तो आतमध्ये आहे का, आणि असं असणारा हिरण्यकशिपूचा असणारा वध केला. जो असणारा भगवंताचा 15व्या नंबरचा अवतार आहे
तो वामन रूप धारण करून त्यांनी अवतार घेतला. आणि या वामन रूप अवतारामध्ये जो असणारा बळीराजा आहे तो बळीराजाचा यज्ञ सुरू होता. आणि बळीराजाचा असणारा यज्ञ 100 यज्ञ पूर्ण होणार होते. आणि 100 यज्ञामध्ये बळीराजाचा असणारा एक असणारा नियम होता की दारावरती जो काही भिक्षुक येईल, जो काही मागणारा व्यक्ती येईल, त्या व्यक्तीला ती गोष्ट द्यायची. म्हणजे त्यांनी जमीन मागितली तर जमीन, कुठलीही धन मागितलं तर धन द्यायचं. जी काही वस्तू तो भिक्षुक मागेल